यांचा रोख आहे ना तो शिंदेकडे यासाठी आहे की मुळात या गोष्टीला कुठे ना कुठेतरी शिंदे साहेब हवा देत आहेत असं एक त्यांना म्हणायचं हे संकेत आहेत का? मी असं काही बोलणार नाही, परंतु माझा मुद्दा एवढाच आहे की ही जी काही यादी मी आपल्या समोर ठेवली हे प्रमुख मुद्दे आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक मुद्द्यांवर त्या ठिकाणी कार्य संपन्न झालेलं आहे आणि ही सर्व गोष्टींची जाणीव समाजाला पण आहे. प्रत्यक्ष जे जे काही कामकाज झालेलं आहे ते समाजापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही आणि एवढी सगळी यादी वाचून दाखवली, एवढी कामं झाली तुम्ही म्हणतायत, मग तरी देखील मग ह्या मराठा समाजाचं काय कुठेतरी भागत नाहीये का? नाही, आताच्या घडीला जरांगे पाटील साहेबांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्यांचं म्हणणं आहे की थेट ओबीसी मधून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, आता हे मुद्दे पुढे आलेले आहेत. या सर्व मुद्द्यांवर शिवसेनेची या संदर्भात ते जे म्हणतात की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय, यावर शिवसेनेची भूमिका काय? तुम्ही मला वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भातली भूमिका स्पष्टपणे विशद केलेली आहे. मराठा समाजामध्ये अनेक लोक त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, शैक्षणिक परिस्थिती असेल, मागासलेली आहे. आपण बघितलं असेल की त्याही काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणेला युद्ध पातळीवर कामाला लावून ज्या मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलेलं 16% आरक्षण रद्दबातल केलं होतं, कारण त्या काळाच्या सरकारने मराठा समाज मागासलेला आहे हे माननीय न्यायालयामध्ये ते सिद्ध करू शकले नव्हते. आणि म्हणून आपण जर बघितलं असेल की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळामध्ये सर्व शासकीय